सातारा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला जिल्हा. इथले गड किल्ले, महाबळेश्वरची थंडी आणि कास पठाराची रंगीबेरंगी फुले कोणालाही मोहून टाकतात. पण या सौंदर्याच्या पडद्याआड काही अशा जागा आहेत जिथे सूर्य मावळला की माणसाची सावलीसुद्धा त्याची साथ सोडते. दिवसभर पर्यटकांनी गजबजलेली ही ठिकाणं रात्रीच्या अंधारात इतकी भयानक होतात की स्थानिक लोकही तिथे जाण्याचं धाडस करत नाहीत. आज आपण अशाच काही ठिकाणांचा प्रवास करणार आहोत जिथे आजही अतृप्त आत्मे आणि अदृश्य शक्तींचा वावर असल्याचं मानलं जातं. सर्वात आधी बोलूया जावळी तालुक्यातील गोंदेमाळ या गावाबद्दल. हे गाव वरकरणी अगदी सामान्य वाटतं, पण गुढीपाडव्यानंतर या गावाची जी अवस्था होते ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. अशी आख्यायिका आहे की गुढीपाडव्यानंतर सलग 5 दिवस हे संपूर्ण गाव ओस पडतं. या काळात गावातली माणसं, गुरंढोरं, अगदी पाळीव कुत्रेसुद्धा गाव सोडून शेजारच्या गावी राहायला जातात. गावकऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की या 5 रात्री गावात भूतांचा आणि अतिरिक्त आत्म्यांचा वावर असतो. जर कोणी या काळात गावात थांबण्याचा प्रयत्न केला तर त्याला भयानक अनुभव येतात किंवा जीवसुद्धा गमवावा लागतो. आजही विज्ञानाच्या युगात हे गाव 5 दिवस घोस्ट विलेज बनून राहतं. पुढचं ठिकाण आहे पुणे बँगलोर हायवेवरचा खंबाटकी घाट. दिवसा निसर्गरम्य वाटणारा हा घाट रात्री मात्र वाहन चालकांसाठी काळ बनून उभा राहतो. अनेक ट्रक ड्रायव्हर्स आणि प्रवाशांनी इथे थरारक अनुभव सांगितले आहेत. रात्रीच्या वेळी घाटाच्या अवघड वळणावर एक पांढऱ्या साडीतली बाई लिफ्ट मागताना दिसते. जर गाडी थांबवली नाही तर ती बाई गाडीच्या वेगाने खिडकीजवळ धावू लागते आणि अचानक हवेत गायब होते. इथल्या अनेक अपघातांमागे केवळ मानवी चुका नसून काहीतरी अदृश्य शक्ती आहे असं इथले जुने जाणते लोक सांगतात. त्यामुळेच रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करताना अनेकांना धडकी भरते. महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटकांचं लाडकं ठिकाण. पण इथल्या घनदाट जंगलात एक अशी शक्ती फिरते जिला स्थानिक भाषेत चकवा म्हणतात. चकवा म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती जंगलात वाट चुकते आणि तासनतास एकाच वर्तुळात गोल गोल फिरत राहते. कितीही प्रयत्न केला तरी रस्ता सापडत नाही. अनेक पर्यटकांनी सांगितलंय की त्यांना कोणीतरी हाक मारल्याचा भास होतो आणि त्या आवाजाचा पाठलाग करताना ते खोल जंगलात हरवतात. स्थानिक गावकरी सांगतात की अमावस्येच्या रात्री या जंगलात एकटं जाऊ नका. चकवा लागला की माणूस स्वतःचं नावसुद्धा विसरतो. फक्त देवाची प्रार्थनाच त्याला बाहेर काढू शकते. आता वळूया साताऱ्याच्या जवळच असलेल्या पाटेश्वर या प्राचीन ठिकाणाकडे. हे ठिकाण भगवान शंकराच्या हजारो शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणची शांतता सुखावणारी नसून भीतीदायक आहे. घनदाट झाडी आणि जुन्या मंदिराचा परिसर असल्यामुळे इथे दिवसाही एकटं जाण्यास भीती वाटते. स्थानिक लोकांच्या मते इथे काही प्राचीन शक्तींचा वास आहे. विशेषतः महाशिवरात्री किंवा अमावस्येच्या रात्री इथे विचित्र आवाज ऐकू येतात. ट्रेकर्सना अनेकदा इथे कोणीतरी पाठलाग करत असल्याचा किंवा झाडांवरून कोणीतरी पाहत असल्याचा भास झाला आहे. इथला एकांत आणि गूढ वातावरण मनावर एक वेगळंच दडपण आणतं. पर्यटकांचे लाडके पाचगणी सुद्धा यातून सुटलेले नाही. पाचगणीमधील टेबल लँडच्या जवळ असलेल्या गुहांना डेव्हिल्स किचन
म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार पांडव इथे राहिले होते, पण स्थानिक लोककथांनुसार रात्रीच्या वेळी इथे नकारात्मक शक्तींचा वावर असतो. टेबल लँडच्या अफाट पठारावर रात्रीच्या वेळी भटकताना अनेकांना तिथे कोणीतरी चालत असल्याचा आवाज येतो, पण मागे वळून पाहिल्यावर कोणीच नसतं. इथल्या मोकळ्या हवेत कधीकधी कोणाच्या तरी रडण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज वाऱ्यासोबत येतो, जो ऐकून रक्ताचं पाणी होतं. साताऱ्याचे ऐतिहासिक चंदनवंदन किल्ले. ट्रेकर्ससाठी हे नंदनवन असले तरी रात्रीच्या वेळी हे किल्ले वेगळंच रूप धारण करतात. गडावरील पडक्या वाड्यांचे अवशेष आणि जुनाट झाडे रात्रीच्या चांदण्यात भयानक दिसतात. काही ट्रेकर्सनी दावा केला आहे की गडावर रात्री झोपले असताना त्यांना पायात घुंगरू बांधलेल्या पावलांचे आवाज ऐकू आले आहेत. कधीकधी तंबूंच्या बाहेर कोणाची तरी सावली फिरताना दिसते. गडाच्या इतिहासात घडलेल्या रक्तपातामुळे आजही काही आत्मे इथे मुक्तीच्या प्रतीक्षेत भटकत असल्याचं मानलं जातं. आता बोलूया साताऱ्याची शान असलेल्या ठोसेघर धबधब्याबद्दल. पावसाळ्यात स्वर्गासारखं दिसणारं हे ठिकाण रात्रीच्या वेळी मात्र भयान शांततेत बुडून जातं. इथली खोल दरी जितकी सुंदर आहे तितकीच ती जीवघेणी सुद्धा आहे. स्थानिक लोकांच्या मते या धबधब्याच्या खोल दरीत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, मग ते अपघात असोत किंवा आत्मघात. असं म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर धबधब्याचा जो प्रचंड आवाज येतो त्या आवाजात कधीकधी कोणाच्या तरी किंकाळ्या किंवा रडण्याचा आवाज मिसळलेला असतो. दिवसा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणारं हे ठिकाण अंधार पडल्यावर इतकं भयानक वाटतं की तिथे थांबण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. घनदाट जंगल आणि खोल दरीतून येणारा वारा असा भास निर्माण करतो की दरीत हरवलेले आत्मे अजूनही वर येण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळेच इथे सायंकाळनंतर न थांबण्याचा इशारा वारंवार दिला जातो. आता आपण बोलूया साताऱ्याची ओळख असलेल्या आणि शहराच्या अगदी मध्यभागी दिमाखात उभ्या असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याकडे. दिवसा हा किल्ला मॉर्निंग वॉकला येणाऱ्या सातारकरांनी गजबजलेला असतो, पण सूर्य मावळला की या गडावरचं वातावरण पूर्णपणे बदलतं. इतिहासाच्या पानांमध्ये या किल्ल्याने अनेक रक्तरंजित लढाया पाहिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या आणि काही साहसी तरुणांच्या मते मध्यरात्रीनंतर गडावर एक जीवघेणी शांतता पसरते. कधीकधी या शांततेत सैनिकांच्या कवायतीचे, तलवारींच्या खणखणाटाचे किंवा घोड्यांच्या टापांचे अस्पष्ट आवाज ऐकू येतात. जणू काही आजही स्वराज्याचे मावळे अदृश्य रूपात गडाची राखण करत आहेत. गडावरील मंगाई देवीच्या मंदिराच्या आसपास रात्रीच्या वेळी एक अनामिक शक्ती असल्याचा अनुभव काहींना आला आहे. खाली चमकणारं सातारा शहर आणि वर गडावरचा बिट्ट काळोख, या वातावरणात कोणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे ही जाणीव मनाचा थरकाप उडवण्यासाठी पुरेशी ठरते. साताऱ्यातील अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणजे सज्जनगड, जिथे समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. दिवसा हा परिसर जय जय रघुवीर समर्थच्या गजरात असतो, पण संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी इथले वातावरण पूर्णपणे बदलून जाते. हा किल्ला एका उंच टेकडीवर असल्यामुळे गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा परिसर आणि आजूबाजूचे जंगल रात्रीच्या वेळी भयान अंधारात बुडून जाते. स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या वेळी
गडावर एक अनामिक शांतता पसरते. ही शांतता इतकी गहन असते की इथे आलेल्या लोकांना कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून आहे किंवा कोणीतरी मागून हळूच हाक मारत आहे असा भास होतो. ही भीती केवळ भूतांची नसून रामदास स्वामींच्या तपसामर्थ्याची आणि कठोर शिस्तीची आहे, ज्यामुळे गड परिसरात एक भारलेली अतिजागृत ऊर्जा जाणवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पायऱ्यांच्या परिसरात किंवा जंगलात एकटं जाण्याची हिंमत कोणीही करत नाही. तर मित्रांनो, साताऱ्याच्या या सौंदर्यामागे दडलेली ही भयानक सत्य तुम्हाला पटोत किंवा न पटोत, पण ज्यांनी हे अनुभवलंय त्यांच्या डोळ्यातली भीती खोटी नसते. विज्ञान याला भास म्हणेल, पण स्थानिक लोक याला हडळ, मुंजा किंवा चकवा मानतात. तुम्ही कधी साताऱ्यातल्या या ठिकाणांना भेट दिली आहे का? तुम्हालाही अशा कुठल्या जागेचा अनुभव आला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी अकस्मात हॉरर स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुढच्या वेळी रात्रीच्या प्रवासात घाटात किंवा जंगलात गाडी चालवताना आरशात बघणं टाळा. कदाचित मागच्या सीटवर तुम्ही एकटे नसाल. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.